कडले साहेबांना माझ्या गावातून एक 44 मतं प्रथमतः 2009 ते 2014च्या कालखंडामध्ये त्या पंचवार्षिकमध्ये दिली होती आणि त्यांनी त्या 44 मताच्या आधारावर माझ्या गावाला प्रथमतः पहिला मोमिनाकडा ते बोटेक हा 1 किलोमीटरचा रस्ता दिला। त्यानंतर दुसरं काम त्यांनी आमच्या गावात मुस्लिम समाजाचे जे कब्रस्तान आहे त्या कब्रस्तानसाठी संपूर्ण साईडनी कंपाऊंडचं निधी दिलं। चांदपीर देवस्थान गावामध्ये चांदपीर बाबाचं देवस्थान आहे, त्याची एक चांगल्यापैकी यात्रा भरती महाशिवरात्री दुसऱ्या दिवशी त्या देवस्थानासाठी सभामंडप दिला। त्याच्यानंतर एक कदम वस्ती म्हणून मोठी लोकवस्ती आहे, साधारण 200 लोकांची लोकवस्ती आहे। अशा ठिकाणी मोडावा कानवरवरील पडलेला पूल तो भविष्यात कधी होणार नव्हता, पाठीमागाही कोणी करणार नव्हता, पण तोही साहेबांनी अगदी सांगितल्या काम केलं। बाळेश्वर देवस्थान जागृत देवस्थान आहे आमच्या मोमिना खड्यागावचं, त्या साधारण श्रावण महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी सप्ताहाचा मोठा कार्यक्रम होतो, 4-5 हजार लोक असतात आणि त्या सप्ताहाला एक दिवस साहेबांना निमंत्रण दिलं आणि साहेब आले तर त्यांनी वन विभागाच्या पर्यटन विकासमधून साहेबांनी 50 लाख रुपये त्या देवस्थानासाठी मंजूर केले होते। त्यातले 25 लाख रुपये गार्डन असेल, त्या अंतर्गत सुविधा असतील त्यासाठी वापरण्यात आले, पण योगायोग असा 2019ला साहेबांचा पराजय झाला आणि ते 25 लाख रुपये परत गेले आमचे। आणि साहेब 2019ला पराजित जरी झाले असले तरी साहेबांच्या माध्यमातून भरपूर काही काम आम्ही करून घेतले। शेवटी 2019 ते 2024च्या शेवटच्या टप्प्यात इलेक्शन 2025 इलेक्शनची आचारसंहिता लागताना बोटेकसाठी दत्त मंदिराचा सभामंडपाची मागणी साहेबांना केली, तर साहेबांनी तीही मागणी अशी झटपट मंजूर करून त्याही कामाचा पाठपुरावा करून दिला। असे असंख्य काम आहेत साहेब सांगायला, साहेबांचं काम सांगायचं म्हटलं की वेळ पुरणार नाही, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं। पण एक जनसामान्यांचा नेता, एक सर्वसामान्यांचा नेता, गोरगरिबांचा कैवारी असे स्वर्गीय शिवाजीराव कडले साहेब होते। खरं तर ही वेळ यायला नको होती, परंतु ती वेळ आली आता। त्याला सामोरं जाणं हे नक्कीच त्यांच्या सर्व कामाच्या पावत्या म्हणून, त्यांच्या सर्व आठवणी म्हणून त्या वेळेला आम्ही सगळे सामोरं जाणार आहेत आणि आम्हाला एकच पाहिजे आहे की अक्षयदादांमध्ये आम्हाला कडले साहेब पाहिजे आणि म्हणून आम्ही सदैव अक्षयदादाच्या पाठीमागं राहणं हीच आमची खरी तर शिवाजीराव कडले साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल।